ह्या साईडच्या बघा स्टेअर्स अर्ध्या निम्म्या तुटलेल्या आहेत आणि खूप सरळ आहेत. इकडे जपूनच यायला पाहिजे. जायचं वरती. तर या सरळ अशा 80 to 85 डिग्री मधल्या दगडी पायऱ्या चढून वर आल्यानंतरनं फायनली मला गोरखगडचा हा बोर्ड दिसला आणि मला एवढा आनंद झाला की मी तो सांगू शकत नाही. अवघडात अवघड असा गोरखगड ट्रेक पूर्ण करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली असं मला वाटायला लागलं, पण असं नव्हतं. इथून सरळ पुढे चालत आल्यानंतरनं या दगडामध्ये कोरलेल्या गुहा पाहायला मिळतात. इथे 30 ते 40 लोक आरामात राहू शकतात. या दगडी गुहेच्या वरती गोरक्षनाथाचं एक मंदिर आहे आणि त्या ठिकाणी जाणं सोपं नव्हतं. पुढे भयानक अशा दगडी पायऱ्यांचा जो थरार होता ना, याची मला कल्पनाच नव्हती. जर तुम्ही गोरखगड ट्रेकचा प्लॅन करत असाल तर तुमच्या सोबत एका अनुभवी ट्रेकरला घेऊन जा किंवा गावकऱ्यांपैकी तुम्ही कोणाला एकाला घेऊन जाऊ शकता. वर मंदिरामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी एक लोखंडी शिडी लावलेली आहे आणि या शिडीवर चढून आता आपण जाणार आहोत वरच्या बाजूला. सुरुवातीला मला वाटलं गोरखगड खूप सोपा आहे, पण ह्या ज्या 80 to 90 डिग्री मधल्या सरळ अशा स्टेअर्स आहेत ना, ह्या खूप रिस्की आहेत. पावसाळ्यात तर या ठिकाणी येणं म्हणजे कठीणच आहे. तरी पण हळूहळू का होईना मी या स्टेअर्स कंप्लीट करत करत वर आले. वर आल्यानंतरनं हे छोटंसं महादेवाचं मंदिर पाहून मन अगदी प्रसन्न झालं. गोरखगड ट्रेक मी खरंच पूर्ण केला याच्यावर मला विश्वासच बसत नव्हता, पण चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो बरंच काही सांगून जात होता. तुमचा गोरखगडचा अनुभव कसा होता मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका.